येत्या काही दिवसांमध्ये बारामती तसेच राहुरी या मतदारसंघातली निवडणूक होते। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक पार पडते आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरीमध्ये निवडणूक पार पडते। अजितदादांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्रातून एक प्रकारे अनेक प्रकारची व्यापक चर्चा होते। मात्र आता या चर्चेला एक वेगळं वळण मिळताना दिसतंय, कारण अनेकांची अपेक्षा अशी होती की बारामतीमधली निवडणूक असू द्या किंवा राहुरीमधली निवडणूक पोटनिवडणूक ही बिनविरोध पार पडेल। मात्र ओबीसी नेते असणारे लक्ष्मण हाके यांनी एक लक्षवेधी भूमिका घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी लक्ष्मण हाके आलेले आहेत। कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध होणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली। नेमकी हे त्यांनी भूमिका काय घेतली त्यांच्याकडनं स्वतः जाणून काय नेमकी तुमची भूमिका? बघा, मुळात महाराष्ट्रामध्ये असं निधनानंतर बिनविरोध निवडणुका करण्याचा खूप कमी वेळा प्रयत्न झालेला, खूप कमी वेळा, एका हाताच्या बोटावर मोजण्या एवढा। इथं सोनेरी आमदार रमेशजी वांजळे यांचं निधन झालं त्यावेळी आता जे भाजप म्हणते बिनविरोध करायचं, त्या भाजपनं उमेदवार दिला, नुसतं लढलं नाही तर उमेदवार रणनीती आखून त्यांच्या पत्नीला आमदार न होऊ देता भीमराव तापकीर नावाच्या त्यांच्या उमेदवाराला निवडून आणलं। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुद्धा पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष्मणराव जगताप ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा अजितदादा पवारांनी उमेदवार दिला होता, निवडणूक लढली गेली होती। त्यामुळं लोकशाही आणि आत्ताचे प्रश्न हे सगळे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून एक आंदोलक म्हणून रात्रंदिवस ओबीसीची भूमिका मांडणारा कार्यकर्ता म्हणून, भटक्या विमुक्त जाती जमातींच्या अनेक प्रश्नावरती लक्ष वेधून घेणारा कार्यकर्ता म्हणून आम्ही या निवडणुकीकडे पाहू। आणि लोकशाही टिकायची असेल तर निवडणुका झाल्या पाहिजेत। तुम्ही सहानुभूतीच्या आडून काय काय उद्योग करणार आहात? सहानुभूतीच्या आडून तुम्ही ज्याचा सीआर रिपोर्ट, ज्याचं कॅरेक्टर हे हजारो कोटीच्या भ्रष्टाचारामध्ये ज्याचे हात बरबटलेले आहेत, त्या पार्थ पवारांना तुम्ही राज्यसभेवर बिनविरोध निवडून दिलेला आहे। तुम्ही शरद पवार साहेबांना सर्व पक्षांनी मिळून बिनविरोध संसदेवर निवडून दिलंय। सुनेत्राताई पवारांना दादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली आणि आता परत तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचंय। म्हणजे सहानुभूतीचा फायदा घेऊन तुम्ही किती निवडणुका पवार कुटुंबियांसाठी काढून घेणार आहात? आणि महाराष्ट्र म्हणजे काय पवार कुटुंबियांची मक्तेदारी आहे का? पवार कुटुंबियांना आंदोलन देऊन टाकलाय महाराष्ट्र? तर गावगाड्यातल्या सर्वसामान्य माणसांचं, आंदोलकांचं, चळवळीतल्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी बघा। माझं म्हणणं आहे की आमच्या ओबीसी आरक्षणाची पुरती वाट लावलेली, कोण उत्तर देईल या प्रश्नाचं? आम्हाला जाऊ द्या ना जनतेसमोर। तुम्हाला हे जे निवडणूक प्रतिष्ठेचे अतिशय बनवत आहे, हे तुम्हाला फक्त मुद्द्यावरती लक्ष वेधून घेण्यासाठी निवडणूक लढवायची की निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सामाजिक प्रश्नात? आम्ही प्रश्न मांडतोय। आम्ही प्रश्न मांडत असताना जनतेने जर आपल्याला सपोर्ट केला किंवा आमचे प्रश्न आम्ही जनतेसमोर मांडून एक प्रकारे लोकशाहीमध्ये सामाजिक चळवळ, ज्यावेळी कायद्याच्या सभागृहात माणूस जातो त्यावेळी त्या प्रश्नाला, त्या चळवळीला अजून धार प्राप्त होते। त्यामुळे लक्ष वेधून घेण्यासाठीच असंच म्हणता येईल त्याला। आम्ही काय कारखानदार नाही आहोत, आम्ही काय पवार कुटुंबियात जन्माला आलेलो नाही, आम्ही काय देशमुख कुटुंबियात जन्माला आलेलो नाही, आमच्याकडे काही कुठली यंत्रणा नाही। आम्ही प्रश्नावर, आम्ही मेरिटवर, आम्ही जनतेच्या प्रश्नावर निवडणूक लढायला तयार आहोत। कुठला विरोधी पक्ष या प्रश्नावर निवडणूक लढेल? काँग्रेस लढते? कोण लढेल? आप लढते? कोण लढेल? आमच्या ओबीसींच्या प्रश्नांना केंद्रबिंदू मानून कुठला पक्ष भूमिका घेईल? जर कुठल्या पक्षाने अशी भूमिका घेतली तर त्याला ओबीसींचा पाठिंबा। तुम्ही बारामतीचा दौरा केला मध्यंतरी आणि एकंदरीत तिथलं सगळं समाज म्हणून काय म्हणतं याचा एक आढावा घेण्याचा एक प्रयत्न केला, काय चालू आहे? 30 ते 40 गावामध्ये गेलो। बारामती बागायती भागामध्ये गेलो तर प्रश्न आहेत। जिरायती भागामध्ये गेलो तर पिण्याच्या पाण्यापासून शेतीच्या पाण्याच्या प्रश्न आहेत। बारामती शहरात गेलो, अमराई मधली बकाल झोपडपट्टी, साठेनगर मधली बकाल झोपडपट्टी, 2-4 दिवसापूर्वीच तिथल्या एका सेप्टिक टँकचा म्हणजे शौचालयाच्या खड्ड्याचा त्याला वे आउट नसल्यामुळं त्याला पाईपलाईनीचा म्हणजे गॅस बाहेर पडण्यासाठी ब्लॉक झाला आणि स्फोट झाला। महिलांच्या टॉयलेटचा पण स्फोट 1 टाइम झाला आणि पुरुषांच्या टॉयलेटचा पण स्फोट 1 टाइम झाला। 2 मुलं आणि 3 महिला स्फोट झाल्यानंतर छताला धडकून खाली पडल्या, त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत। हे बारामतीचं वास्तव आहे। एका बाजूला भिगवण रोडला गेला तर टोले जंग इमारती, एखाद्या अमेरिकेत, कॅनडामध्ये, कॅलिफोर्नियामध्ये फिरल्यासारखं वाटतं। त्याच वेळी अमराईमध्ये गेला, साठेनगर मध्ये गेला, झोपडपट्ट्यामध्ये गेला तर साधी गटारीचं सुद्धा काम त्या बारामतीमध्ये झालेलं आहे। हा बारामतीचा विकास आहे?
पण सर आता काय झालंय, अजितदादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्येच म्हणजे अजितदादांचा शेवटच्या दिवसातलं काही वागणं जे होतं त्याच्यामुळे अनेक चांगल्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. अगदी विरोधक सुद्धा त्यांच्या जे बदललेली शैली होती त्याच्याबद्दल चांगलंच बोलत होते. त्यांच्या निधनानंतर अतिशय सहानुभूती निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं सुनेत्रा पवारांना अशा मोठी जबाबदारी मिळाली आहे, तर शक्यता अशी आहे की सुनेत्रा पवारच त्या ठिकाणचे मग उमेदवार. माझा एक पर्याय आहे ना त्याला, हा. माझ्याही मनामध्ये सहानुभूती आहे. बरं. मग सुनेत्राताई पवारांना विधान परिषद आता जवळ आलेले आहे पुढच्या महिन्यात वगैरे, सुनेत्राताई पवारांना कशाला उन्हामध्ये फिरायला लावताय? उपमुख्यमंत्री पदावर एक महिला, विधान परिषदेवर बिनविरोध द्या. पार्थ पवारांच्या बाबतीत जे केलं, शरद पवारांच्या बाबतीमध्ये जे केलं, त्यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतीत जे केलं, तसंच विधान परिषदेवर देऊन टाका. आणि 1 वर्षाचं ऑडिट. बारामतीत कोणाला करायचं? अरे बारामतीमध्ये माणसं नाहीत का? 2-3 लाख लोकांची कन्सिस्टन्सी आहे ना. बारामती भाजपकडे कार्यकर्ता नाही का? अजितदादा पवारांच्या पक्षाकडे कार्यकर्ता नाही? द्या ना एक कार्यकर्ता आणि जनतेच्या प्रश्नावरती निवडणूक लढली जाऊ द्या ना. हा चळवळीतला कार्यकर्ता चळवळीबद्दल, लोकशाहीबद्दल बोलणार ना. बरं, तुम्ही निवडणूक लढणार आहे? आम्ही निवडणूक लढायचं का अजून कोणी तिथला लोकलचा एखादा गद्दावर तुमचं मजबूत नेता व्यक्तिगत तुम्ही सांगा. व्यक्तिगत 2 दिवस मला फक्त वेळ द्या. एक चांगला माणूस. बरं ठीक आहे, आपण मान्य करू. तुम्ही काय म्हणता ते आलं लक्षात. मला सांगा, जर तुम्हाला उमेदवार मिळाला तर तुम्ही प्रचार करू, जनतेसमोर जाऊ पूर्ण ताकदीनं, रात्रंदिवस बैठका घेऊ शकता, आश्वासनं दिले जातात. राजकारण कसं आहे तुम्हालाही माहिती. हे बघा, राजकारण असतं. राजकारणामध्ये काहीही निश्चित नसतं. राजकारण म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. कधी मॅच हरेल, कधी जिंकेल, कधी वळेल, कधी फिरेल, कुणाचं काय होईल. तुम्ही तसंच राजकारण बोलताय. हो, ऑन रेकॉर्ड बोलतोय मी. माघार घेणार प्रश्नच नाही. माघार घ्यायचा प्रश्न उरतो कुठं? आम्हाला गमवायचंय काय? काय माझा कारखाना आहे, मला नोटीस निघणार आहे? काय माझ्याकडे कुठल्या संस्था आर्थिक बिर्थिक आहेत, मला ईडीची नोटीस निघणार आहे का? माझ्यावर काय गुन्हे बिन्हे आहेत की मला लगेच कोर्टाचं समन्स निघून पोलीस डिपार्टमेंट मला उचलून लगेच कोर्टामध्ये नेऊन टाकणार आहे? मग आम्हाला गमवायचं कायच नाही. आम्हाला जनतेच्या प्रश्नावरती निर्धोकपणे लढायचं आहे. 2029 ची नांदी या बारामतीच्या आणि राहुरीच्या पोटनिवडणुकामधून इथल्या सत्ताधाऱ्यांना आम्हाला दाखवून द्यायची. बारामती विषयीची तुमची भूमिका स्पष्ट करताय तुम्ही. राहुरी बाबत तुमची काय? राहुरी बाबत ही तेच असेल. राहुरीमध्ये सुद्धा बिनविरोध होणार नाही. राहुरीमध्ये सुद्धा एक चांगला उमेदवार तिथं निवडणुकीला उभा राहील. तुम्ही स्वतःचा निर्णय तुम्ही स्वतः तर घेऊ शकता ना. जर का स्वतःच्या काय असतं, निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्या बरोबर कोण, आपल्या विरोधात कोण, आपण कशाच्या बळावर लढणार आहोत, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, विचार कोणते असले पाहिजेत, आपण कसं सामोरं जायचं, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत, नॉट अ पॉलिटिकल फेस, आमचा सोशल फेस आहे. त्यामुळे चळवळीतल्या कार्यकर्त्याला ज्यावेळी निवडणुकीला सामोरं जावं लागतं त्यावेळी घरातला पहिला स्पीड ब्रेकर असतो. अशा अनेक स्पीड ब्रेकर आम्हाला ओलांडत निवडणुकीपर्यंत जायचं आहे. त्यामुळं त्यांच्या तुलनेमध्ये आम्ही आजच जाहीर करावं म्हणाल तर ते आमच्यासाठी आम्हाला काही मर्यादा आहेत. आता जर आपण पाहिलं तर झेडपी आणि पंचायत समितीचा जो शेवटचा टप्पा होता त्याच्या आतमध्ये दादांचं दुर्दैवी निधन झालं आणि एक त्या निधनानंतर जी सहानुभूतीची लाट निर्माण झाली तर त्याचा अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होताना दिसला, हे कोणी नाकारू शकत नाही. मग तुम्ही स्वतः या बारामतीची जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची बनवून त्यामागे तुमचं काय म्हणजे स्टंट? राष्ट्रवादीला कुठलीही सहानुभूतीची लाट आज रोजी राहिलेली नाही. आज नाही. दादांची जी सहानुभूती होती ती बोंधूबाबा खरातली सगळी गेली, मातीत मिळवलेली आहे. कसं काय? प्रॉपर पद्धत. अरे बघा ना, अख्खी राष्ट्रवादी त्या भोंदूबाबाच्या कच्छेपी लागलेली आहे. 1000-2000 कोटीची प्रॉपर्टी त्या भोंदूबाबाकडे. किती माणसं आहेत, किती लोकांची नावं जोडली जातात त्यांच्या बरोबर. पण त्यामुळे ही कसली सहानुभूती? हे भोंदूबाबा जर एखादा पक्ष चालवत असेल, पक्षातल्या नेत्यांना रिमोट कंट्रोल प्रमाणे खेळवत असेल, हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अजितदादा नेहमी म्हणायचे यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर आम्ही चालतो. हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आहेत. एका बंधू बाबा खराताच्या कच्छपी लागून तुम्ही पक्ष चालवताय. पक्षाचे पदाधिकारी, जबाबदार पदाधिकारी, संविधानिक पदावर बसलेली माणसं, ही कुठली सहानुभूती? पण त्याच्यावर सुनेत्रा पवारांनी राजीनामा घेतला ना. घेतला म्हणजे अरे नुसता एकाचा राजीनामा एकाचा बळी देऊन चालणार नाही. मग काय? अनेक माणसं आहेत, अख्खं मंत्रिमंडळ खाली होईल. काय बोलतो? प्रश्नच नाही. तुम्ही दाखवताय सगळ्या मीडियाला. मीच बोललं पाहिजे असं काय? माणूस एखाद्याला भेटला म्हणून काय त्याला भेटला म्हणजे मग हे पण भेटलेच होते ना. त्यांचं काही रेकॉर्ड असेल तर ते काढा ना. मग भेटला, हो, प्रश्नच नाही. असा एखादा माणूस बोंधू कायद्याविरोधी, अंधश्रद्धा विरोधी या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कायदा असताना संविधानिक पदावरती, ज्या संविधानिक पदावरून न्यायाची अपेक्षा महाराष्ट्रातल्या 12-13 करोड जनतेच्या बाबतीमध्ये न्यायाची अपेक्षा आहे, त्या माणसाने 10वी नापास
भोंदूगिरी करणाऱ्या, लिंग आमिष पिसाट दाखवणाऱ्या, लिंग पिसाट लिंग पिसाट, महिलांवरती बलात्कार करणाऱ्या, महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीला जर अख्खा पक्ष जाऊन जर तिथं कोर्निसात करत असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काय केलं पाहिजे? काय यांना निवडणूक सोडून दिली पाहिजे. ह्या खरात प्रकरणाची व्याप्ती किती मोठी? खरात प्रकरणावरून जर खऱ्या निपक्ष पद्धतीनं जर खरात प्रकरणाची चौकशी झाली तर महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ घरी बसेल एवढं मी दाव्याने सांगतो. सर, जरांगे वेगवेगळ्या घटनांवरती आपले मत व्यक्त करतात. ह्या घटनेवर मात्र जरांगेंचं आणि बंधू बाबा यांचं काय कनेक्शन आहे हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या. काय कनेक्शन? काय त्यांनी सांगितलं पाहिजे पुढे येऊन. मला पण काय तुम्ही बोललं पाहिजे ना. बोलत का नाहीत? तुम्ही बोला ना. ते का बोलत नाहीत? त्यांचा फोटो आहे, आम्ही बघितलाय सोशल. खरा का खोटा त्यांनी सांगावं की हा खोटा फोटो आहे. खराचे संबंध फोटो आहे, फोटो अनेक जणांचे फोटो असतातच की मग माझेही फोटो काढले ना. मग फोटो काढले म्हणून फोटोवरनं एखाद्याला जज करू नका. हे मग कुठली चौकशी? संबंध म्हणजे कसं आहे, त्याला कुठल्या तर प्रकरणात मदत केली कुठे, असं आहे का? जरांगेंचं असं काय आहे? आलंय का तुमच्याकडे? जरांगे बोलत का नाहीत तुम्ही सांगा मला. का बोलत नाही? जरांगे सुई पडली तरी महाराष्ट्रात ओरडतात. एखाद्या याच बंधू खरातच्या जाग्यावरती जर एखादा ओबीसी मधल्या जातीचा माणूस असता तर या जरांगेनी अख्खी जात बदनाम करून ठेवली असती की याच्या अगोदरची तशी हिस्ट्री आहे. बंधू बाबा खराताची जात कळली म्हणून जरांगे गप्प बसणार असतील. आम्ही काय बोलावं त्यांच्यावर? सध्या खरातच्या जातीचा पण आता विषय चालू आहे. त्याची जात कोणती काय हे बघायला पाहिजे का? त्याने काय काम केले, कर्म काय केले? कर्म केले ते बघितलं. कर्म म्हणावं ते कर्म काय केलंय? कारण गुन्हेगाराला जात असत नाही ही माझी भूमिका आहे. माझी भूमिका तुम्ही प्रश्न विचारला म्हणून मी बोलतोय की आता मोठ्या मोठ्या लोकांनी जातीवरून पण रणकंदन वाजले म्हणून मी व्यक्त होतोय. गुन्हेगाराला जात असत नाही आणि कुठलीही जात गुन्हेगाराचं समर्थन कधीच करत नाही. कधीच करत नाही. जरांगेंचा काय संबंध? का बोलत नाहीत हे आम्हाला पडलेला प्रश्न आहे. तुम्ही एक फोटो बघितला, काय होतं त्या फोटोमध्ये? फोटो काय दोघ जण एकत्र आहेत हा फोटो आहे. मग निलम गोरेंचा आणि त्यांचाही फोटोच होता ना. मग का निलम गोरेंवरती एवढं एलिगेशन झालं? का रुपालीताई चाकणकरांचा राजीनामा घ्यावा लागला? काहीतरी त्यांचं कनेक्शन आलं म्हणूनच त्यांचा राजीनामा घ्यावा लागला. राजीनामा जो झालाय बळी दिला जातोय मुळात. नाही ससानेंना तो प्रश्न विचारा की ज्या रुपाली चाकणकर ह्या संविधानिक पदावर असताना त्या बेजबाबदारपणे वागल्या हे मान्यच आहे आम्हाला. पण प्रकरण इथपर्यंत थांबत नाही. प्रकरणाचं इथं शटर डाऊन होत नाही. मला वाटतंय रुपालीताई चाकणकरांच्या राजीनाम्यापासून प्रकरणाची सुरुवात होती. ही सगळी चौकशी झाली पाहिजे. फक्त रुपालीताईंचा बळी घेऊन चालणार नाही. अख्खं मंत्रिमंडळ खाली होईल त्याची चौकशी झाली पाहिजे ही भूमिका आहे माझी. धन्यवाद. तर हे होते लक्ष्मण हाके. त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपली भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी सांगितलंय विशेष म्हणजे गौप्यस्फोटच केलाय एका अर्थानं की मनोज जरांगे आणि जो खरात आहे बंधू खरात याचे नेमके काय संबंध आहेत आणि या सगळ्या प्रकरणावरती जे जरांगे आहेत ते का बोलत नाहीयेत. सोबतच त्यांनी जी बारामतीची निवडणूक आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिनविरोध होऊ देणार नाही असा ठाम विश्वास व्यक्त केलाय. पाहूया या सगळ्या प्रकरणात पुढे काय होतं. इथंच थांबूया. धन्यवाद.